शेतकऱ्यांना सिव्हिलची अट न लावता कर्ज वाटप करा, तसं न करणाऱ्या बँकांवर यापूर्वी FIR देखील दाखल केले गेलं होतं, असं लक्षात ठेवा, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिला। 2025-26 मध्ये 44.76 लाख कोटी रुपयांच्या कर्ज पुरवठा आराखड्याला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। नवी मुंबईचं पाणी कोणी चोरलं हे सगळ्यांना माहिती आहे। आमचं चोरलेलं पाणी परत द्या, असं वनमंत्री गणेश नाईकांनी शिवसेनेचं नाव न घेता आरोप केलेला आहे। नवी मुंबई हे सगळ्याच बाबतीत इतर शहरांच्या पुढे असून त्यांना कोणी अक्कल शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत नाईकांनी शिवसेनेचा समाचार घेतला। मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली। या पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आली। या पार्श्वभूमीवर 20 मे नंतर कोणतंही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू करू नये, 31 मे पर्यंत रस्ते वाहतुकीला योग्य करा, असे स्पष्ट निर्देश आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत। सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत 28% वाढ झालेली आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे। राज्यात ठोस उपाययोजना राबवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची विमानतळावरच तपासणी करावी, अशी विनंती माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली। मुंबईतील रस्त्यांवर बेकायदेशीर वाहनं उभी करत ती तशीच सोडून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं सरकारला फटकारलंय। सार्वजनिक रस्ते, फुटपाथ यावर मर्यादित जागा आहे। मुंबईचे रस्ते बेवारस वाहनांकरता स्मशानभूमी बनू शकत नाहीत, असं फटकारत अशा वाहनांची विल्हेवाट लावण्याकरता दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले आहेत। पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या 7/12 उतार्यावर इतर हक्क सदरी शेरे मारल्यानंतर 25 आणि 29 मे पर्यंत लेखी अथवा प्रत्यक्ष हरकती आणि सूचना दाखल करण्यास मुदत देण्यात आलेली आहे। दाखल हरकतींवर भूसंपादन अधिकाऱ्यांपुढेच सुनावणी घेतली जाणार आहे। पावसाळा सुरू होण्यास 15 दिवस शिल्लक असताना राज्यातील 3965 खेड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या खेड्यांची तहान भागवण्याकरता 1285 टँकर धावतायत। अशा स्थितीमध्ये राज्यातील धरणांमध्ये केवळ 11,552.57 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे। 11वी प्रवेश प्रक्रियेकरता राज्यातील 9320 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीच्या 20,43,254 जागा उपलब्ध आहेत। मात्र 10वीच्या परीक्षेत केवळ 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। त्यामुळे 5 लाख जागा या रिक्त राहणार आहेत। भौगोलिक परिस्थितीनुसार मधमाशा संवर्धनातून निसर्गाचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासह राज्यातील आणखी 10 गावांमध्ये मधाचा गोडवा वाढणार आहे। या गावात मधाचं गाव योजना राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। याकरता 5 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांकरता मुख्यमंत्री सहाय्यता निधी वरदान ठरतोय। जानेवारी ते एप्रिल 2025 या कालावधीमध्ये मुंबई उपनगरातील एकूण 525 रुग्णांना 4,95 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली। हा रेल्वे स्टेशन नागरिकांच्या सेवेकरता सज्ज झालेला आहे। 22 मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील 103 रेल्वे स्टेशन्सचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करणार आहेत। यावेळी गोंदियातील रेल्वे स्टेशनचंही लोकार्पण होणार आहे। दापोलीमध्ये कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठ वाहन चालक संघटनेच्या वतीनं 2 दिवस रायवळ आंबा प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली। या प्रदर्शनामध्ये 160 जातीच्या आंब्यांचा समावेश करण्यात आला। शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठ वाहन चालक संघटनेच्या वतीनं 2 दिवस रायवळ आंबा प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित झाली। या प्रदर्शनामध्ये 160 जातीच्या आंब्यांचा समावेश करण्यात आला असून शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला। सांगलीच्या मिरज तालुक्यातील 2 शेळ्यांनी चक्क सोन्याचे दागिने गिळण्याचा प्रकार समोर आलाय। त्यानंतर त्या दोन्ही शेळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करत 40,000ची सोन्याची कर्णवेल बाहेर काढण्यात आली। तर दोन्ही शेळ्यांची प्रकृती सध्या उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय।
अमळनेरमध्ये नागरिकांच्या वतीनं वाघ यांचा भव्य सत्कार करण्यात आला। जळगावामध्ये सोमवारी रात्रीच्या दरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। काही भागात विजा कोसळल्या, वीज पुरवठा खंडित झाला। बातमी आहे शहापुरातून। शहापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भातशेतीचं पीक शेतात आडवं झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळसह आजूबाजूच्या गावांना अवकाळी पावसानं झोडपलं। परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। नांदेड महामार्गावर धरणी या गावाजवळ 2 दुचाकींचा अपघात झाला। एका दुचाकीस्वाराला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वारानं जोराची धडक दिली। तिघांचा जागीच मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी झालाय। फॅन्सी नंबरबाबतचं वाढतं आकर्षण राज्यातील आरटीओ कार्यालयाकरता उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरलाय। मुंबईत तब्बल 32,821 फॅन्सी नंबर्सची विक्री झाली आहे। त्यातून आरटीओला 14 कोटींचा फायदा झालेला आहे। मुंबई आणि उपनगरातील आरटीओ कार्यालयांमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी 1,84,881 अर्ज आलेत। आतापर्यंत 90,000 वाहनांना HSRP प्लेट बसवण्यात आलेली आहे, तर मुदतीनंतर नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंड आकारण्यात येणार आहे। नागरिकांना मालमत्ता कर भरणं हे आता सुलभ होण्याकरता महापालिका प्रशासनानं बिलं ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहेत। त्यातही 30 जूनपर्यंत बिलांचा भरणा केल्यास नागरिकांना 10% सवलत देण्याचाही निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतला आहे। सोलापुरात शेअर मार्केटच्या नावाखाली एका महिलेनं 72 लाखांची फसवणूक केलेली आहे। त्यातील 13 लाख परत मिळवण्याबाबत सायबर पोलिसांना यश आलंय। फसवणूक केल्याप्रकरणी 3 बँक खाती सील करण्यात आली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। नगरमध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं केलेल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात्रेत सहभाग घेतला। पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गिकेचं काम सुरू आहे। यावेळी भक्ती शक्ती निगडी कृष्ण मंदिराजवळ मार्गिकेकरता खोदकाम करताना जलवाहिनी फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया गेलं। सोलापुरातील टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। MIDC भागात वारंवार आगीच्या घटना का घडतायत याची उपाययोजना आणि सेंट्रल इंडस्ट्रीची आगीच्या घटनेसंदर्भातली सविस्तर चर्चा याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती। सिंहगड किल्ल्यावर 1 जूनपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांकरता अनामत रक्कम भरावी लागणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सोन्याचे वाढते दर पाहता दागिने घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागलंय। त्यामुळे हुबेहूब सोन्यासारखे दिसणारी किफायतशीर दरात मिळणाऱ्या बेंटेक्सच्या दागिन्यांना महिला वर्गाची पसंती वाढतीये। पुण्यामध्ये शिवसेना शिंदेंच्या पक्षातील एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला। युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेवर गोळीबार करण्यात आला। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, पण पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आलाय।
मुंबईत होणाऱ्या जनआक्रोश महाआंदोलनाकरता सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते सोलापुरातून मुंबईकडे रवाना झाले। माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि अभिजित ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने मातंग समाजाचे बांधव मुंबईत होणाऱ्या जनआक्रोश महाआंदोलनाकरता सोलापुरातून रवाना झालेले आहेत। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला। घरांची पडझड, पिकांची नासाडी, पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। राज्यात 41हून अधिक जनावरं दगावली आहेत। वीज कोसळून यवतमाळ आणि नाशिक इथं 2 जणांचा जालन्यात मृत्यू झालाय अशी माहिती मिळते। मुंबईत मेट्रोचं नेटवर्क सक्रिय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईकर घर खरेदी करताना मेट्रो स्टेशनजवळ घर घेण्यास प्राधान्य देत असल्याचं एका सर्वेक्षणाद्वारे दिसून आलं। लोकांची वाढती पसंती ही विकासकांच्या पथ्यावर पडत असून मेट्रो नजीकच्या घरांच्या किमती गेल्या 6 महिन्यांमध्ये किमान 20% वाढल्या आहेत। बहुप्रतीक्षित सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील मार्ग जूनमध्ये खुला होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। या मार्गाची शेवटच्या टप्प्यातील केवळ फिनिशिंगची कामं शिल्लक राहिली असून ती पूर्ण करून हा मार्ग लवकरच खुला केला जाणार आहे। मुंबई महापालिकेनं दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली असून त्यात एकूण 134 अतिधोकादायक खासगी इमारती आहेत। पालिकेच्या अधिनियमनानुसार 30 वर्षांपेक्षा अधिक वापरात असलेल्या खासगी इमारतींचं संरचनात्मक परीक्षण बंधनकारक आहे। लोकलमधून प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे। पश्चिम रेल्वेच्या 12 स्थानकांवर हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे। यासाठी संबंधित स्थानकांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आली आहे। या यादीत वांद्रे टर्मिनस, बोरिवली, अंधेरीसह गुजरात विभागातील 9 स्थानकांचा समावेश आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य खातं सतत लक्ष ठेवून आहे। अचानक आता काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 2400 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजांची रक्कम सप्टेंबर 2023 पासून देण्यात आलेली नाहीये। ही थकीत रक्कम सुमारे 80 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये प्रथमच जे रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांची सुविधा सुरू झाली असून इथं गेल्या 40 दिवसात 30 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। मुंबईतील 49 हिंदू स्मशानभूमीमध्ये मृतदेह दहन करण्याकरता मुंबई महापालिकेनं तब्बल 3,70,000 क्विंटल लाकूड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याकरता अंदाजे 37 कोटी रुपये खर्च येणार आहे। सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। देशातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचं दिसून येत आहे। भारतामधून अमेरिकेला पाठवलेला जवळपास 4 कोटी 28 लाख रुपयांचा आंबा तिथल्या विमानतळावर थांबवण्यात आलाय। कागदपत्रांमधील त्रुटींमुळे माल स्वीकारण्यास तिथल्या यंत्रणांनी नकार दिलाय। त्यामुळे निर्यातदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे। एक सविस्तर बातमी बघतोय। ज्योती मल्होत्रा हिच्या हेरगिरी प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत, नव्या गोष्टी समोर येत आहेत। आता ज्योतीचा एक फोटो चर्चेत आला। याच फोटोमुळे ज्योती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आलेली आहे। काश्मीरच्या सगळ्यात संवेदनशील असलेल्या कांजीकुंड या परिसरामध्ये ज्योतीनं हा फोटो काढला। ज्योतीच्या सोशल मीडियावर डीपी असलेला हा फोटो आहे। या फोटोमुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली। ज्योतीच्या या फोटोमध्ये मागे एक बोर्ड दिसून येतोय, ज्या बोर्डवर कांजीकुंड असं लिहिलेलं आहे। भारताच्या दृष्टीने कांजीकुंड या भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे। काश्मीरचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणारं कांजीकुंड हे जम्मू काश्मीरच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या अनंतनाग जिल्ह्यात आहे। राष्ट्रीय महामार्ग 44 आणि भारतीय रेल्वेच्या उत्तरेकडील मार्गाद्वारे जम्मू ते श्रीनगरला जोडणारा हा महत्त्वाचा लॉजिस्टिक नोड म्हणून या रस्त्याची ओळख आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं ठिकाण होतं। काश्मीर खोऱ्यात रशियन S-400 आणि S-125 पिकोरा यासारख्या हवाई संरक्षण प्रणाली तैनात असल्यामुळे
कांजीकुंड हा भूभाग आणि कनेक्टिव्हिटी लॉजिस्टिक देखरेख सैन्याच्या हालचालींकरता अत्यंत महत्त्वाचा हा नोड आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या ज्योतीचा या भागात काढलेल्या फोटोमुळे सुरक्षेच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली. ज्योतीनं अशा फोटोंच्या माध्यमातून कांजीकुंड या परिसराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. ज्योतीनं सोशल मीडियावर शेअर केलेले हे छायाचित्र भारताकरता धोक्याची घंटा मानली जात आहे. हाच तो फोटो आहे ज्यामुळे ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. तिला ताब्यात घेतलं गेलं, तिला अटक झाली आणि तिने हेरगिरी केली असा तिच्यावर आरोप आहे. आता तिची चौकशी केली जाते. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. बदलापूर शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. उल्हासनगर शहरात सोमवारी संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. नागरिकांना काही वेळ दिलासा मिळाला. मात्र काल झालेल्या पावसामुळे आज पुन्हा एकदा उकाडा वाढण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. साचलेल्या पाण्यात वीज उतरल्यानं विजेचा जोरदार धक्का लागून 4 भटक्या कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरणकडून या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. महावितरणनं अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला. ठाणे पालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होते. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली. भारत काही धर्मशाळा नाहीये. साऱ्या जगातील निर्वासितांना इथं आसरा द्यावा असं तीव्र निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं. 2015 मध्ये एक श्रीलंकन तमिळ व्हिसा घेऊन भारतात आला होता. त्याच वर्षी LTTEशी संबंधित असल्याच्या संशयावरून त्याला अटक झाली. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं निरीक्षण नोंदवलं. राज्यात ITI प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं लवकरच आता चॅटबॉट या व्यवस्थेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण विभागानं शाळा मूल्यांकन प्रक्रियेला चालना दिली आहे. मात्र राज्यातील 1259 शाळांनी या प्रक्रियेला अद्याप हातही लावलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. 10 एप्रिलपर्यंत शाळांना माहिती भरण्याची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील 1,10,631 अंगणवाड्यांमधील 30 लाख बालकांकरता यंदापासून आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय. महिला बालविकास विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्या एकत्रित येऊन हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार केला गेलेला आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, बँकिंग मॅनेजमेंट यासारखे पूर्वीचे बायफोकल वोकेशनल कोर्स हे नवीन शिक्षण धोरणानुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रमामध्ये रूपांतरित झाले आहेत. त्यामुळे यंदा उच्च माध्यमिक वोकेशनल कोर्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. तुळजाभवानी देवीच्या VIP दर्शनाच्या अनुषंगानं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानं नवीन नियम प्रस्तावित केलेत. या संदर्भात काही हरकती सूचना असल्यास त्या 26 मेपर्यंत नोंदवण्याचं आवाहन केलं गेलंय. उरण तालुक्यातील सोनारी ब्रिजवर LPG टँकर अवघड वळणावर उलटला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. लाखो रुपयांची वायुगळती झाली. त्यामुळे तिथल्या रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात आला. जळगावमध्ये ST बसचा चालक प्रवासादरम्यान सतत मोबाईलवर बोलत होता असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चालकाच्या या बेजबाबदार वागण्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीती आहे. त्यामुळे संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघ क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील मराठी पत्रकार संघ इथं पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी हॉकी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेणकर उपस्थित होते.
राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होते। त्यामुळे भविष्याचा विचार करता लवकरच राज्याकरता एकात्मिक पार्किंग धोरण आणलं जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी सांगितलं। एप्रिल 2025 मध्ये भारताच्या औषधी क्षेत्राचा वार्षिक आधारावरील वृद्धी दर हा 7.8% राहिला आहे। फिच समूहाचा भाग असलेल्या इंडिया रेटिंग्सनं ही माहिती दिली। या वृद्धीमागे मजबूत देशांतर्गत मागणी आणि नवीन उत्पादनं प्रामुख्याने आहेत। म्युच्युअल फंड्सच्या उद्योगात व्यवस्थापनाधीन असलेले एकूण भांडवल आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वार्षिक आधारावर 23% वाढून 65.74 लाख कोटी रुपयांवर पोहोचले। तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 53.40 लाख कोटी होती, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांनी दिली आहे। आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली। महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांचा आमदार सुरेश भोळे यांनी आढावा घेतला। मुंबईमध्ये नालेसफाईची कामं सुरू आहेत। नियोजनानुसार 31 मे पर्यंत 80% नालेसफाई करायची आहे, मात्र 15 मे पर्यंत फक्त 55% नालेसफाई झाली आहे। त्यामुळे येत्या 31 मे पर्यंत 45% नालेसफाई करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे। त्यामुळे अपूर्ण नालेसफाईमुळे यंदा मुंबईची तुंबई होणार का, असा सवाल मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे। मुंबईत 64 विविध ठिकाणी पालिकेच्या वाहतूक नियंत्रण कक्षानं वेग उल्लंघन तपासाकरता स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवले आहेत। या कॅमेऱ्यांमध्ये ANPR प्रणाली म्हणजेच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन याचा समावेश करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कांगवई या गावामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। आता मात्र सौर ऊर्जेच्या माध्यमातून या गावाचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला आहे। संत तुकोबांच्या श्री क्षेत्र देहू ते येलवाडी दरम्यानच्या रस्त्याची चाळण झाली आहे। पावसाळा तोंडावर आला असताना सुद्धा प्रशासनानं रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसात पाणी या खड्ड्यात साचू लागलंय। मुंबईतील घाटकोपर परिसरातील रमाबाई कॉलनीमध्ये नाल्यात एक मुलगी पडली। तिला वाचवण्याकरता गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला। शहजाद शेख असं या व्यक्तीचं नाव आहे। नागपुरातील भांडेवाडी परिसरातील डम्पिंग यार्डमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली। डम्पिंग यार्डमधील कचरा जळल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग करता 118 चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आली आहेत, तर वर्धा जिल्ह्यात 22 चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आली आहेत। त्यामुळे नागपूरकरांची वाहनांच्या चार्जिंगची डोकेदुखी आता संपणार आहे। महावितरणच्या चार्जिंग स्टेशन्समुळे कमी वेळेत वेगानं चार्जिंगची सुविधा उपलब्ध झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्यामुळे येवल्यामध्ये कार्यकर्त्यांकडून पेढे वाटप करण्यात आलं, फटाके फोडण्यात आले, जल्लोष करण्यात आला। हवेली तालुक्यातील किवळे गावात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमामध्ये किवळे, मामुर्डी, रावेत या गावातील अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात आले। अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचलेलं आहे। अवघ्या 1 तासाच्या पावसानं पुणे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ पाणी तुंबलं, त्यामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय झाली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला। वैजापूर, पाचोड आणि गंगापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आला। बातमी आहे अकोल्यामध्ये। अकोल्यातील आगर इथल्या तुषार गव्हाळे हा 4 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला। दरम्यान मोरणा नदीपात्रात तुषार गव्हाळेचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे एकच खळबळ उडाली। कोल्हापूरमध्ये कर्जबाजारी नवऱ्यानं बायकोचे दागिने मिळवण्याकरता तिची हत्या केली। वारंवार दागिने मागून सुद्धा बायको देत नव्हती। दरोडा पडल्याचा बनाव नवऱ्यानं त्यामुळे रचला आणि चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात बायकोचा मृत्यू झाला। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील त्रिवेणी संगमामध्ये डोंगा बुडाल्याने महिलेचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका महिलेला आणि तिच्या बाळाला पोलिसांनी वाचवलं।
सोलापूर शहरातील एसटी स्टँड परिसरातून 3 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली होती। या घटनेची तक्रार दाखल होताच अवघ्या 4 तासात फौजदार चावडी पोलिसांनी चिमुरडीला सुखरूप परत आणलं। जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील कोठाकुळी इथं वीज पडून दोघांचा मृत्यू झाला। पाऊस आल्यामुळे लिंबाच्या झाडाखाली उभं असताना ही दुर्घटना घडली। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाजनगरमधील बंगल्यात 6 जणांनी दरोडा टाकला। दरोडेखोरांनी 5.5 किलो सोन्यासह 32 किलो चांदी लंपास केली। या घटनेला 4 दिवस उलटले मात्र अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नाही।